नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर पुन्हा एकदा आलो आहे EPFOच्या नवीन अपडेटसोबत। आजची अपडेट काय आहे हे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवर नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे बघा मित्रांनो, हेडलाईन दिलेलं आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी, महागाई भत्ता शून्य होणार की 50%च्या पुढे वाढत राहणार, समोर आले आहे नवीन अपडेट। हे अपडेट आपण सविस्तरपणे इथे बघूयात। 7th पे कमिशन न्यूज, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याची अशा महागाई खरे तर गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्टर्समध्ये महागाई भत्ता 50% झाल्यानंतर तो शून्य होईल आणि महागाई भत्त्याची रक्कम ही मूळ वेतनात ॲड केली जाईल असे म्हटले जात आहे। यामुळे खरंच असा निर्णय होणार का, हा मोठा सवाल आहे। तर अशातच मात्र AICPIच्या निर्देशकांची आकडेवारी अपडेट झाली नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची संभ्रमावस्था आणखी वाढली आहे। यामुळे खरंच सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य होणार का, हा सवाल आहे। पण याबाबत आतापासूनच काहीच सांगितले जाऊ शकत नाही, कारण की याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्रोताकडून काहीही सांगितले गेले नाही। पण DA शून्य होऊ शकतो असे काही तज्ज्ञांचे मत आहे। तर यानंतर पुढे बघा, मात्र अशातच फेब्रुवारीमध्ये जी AICPI निर्देशकांची आकडेवारी जाहीर झाली पाहिजे होती, ती आकडेवारी अजून जाहीर झालेली नाही। यामुळे याबाबत आता विविध चर्चा सुरू झाल्या आहेत। लेबर ब्युरोने AICPIचा डेटा शेअर केलेला नाही। 28 मार्च रोजी महागाई भत्त्याची आकडेवारी जाहीर होणार होती, परंतु अजून ही आकडेवारी समोर येऊ शकली नाही। यामुळे लेबर ब्युरो DA शून्य होणार म्हणून आकडेवारी जारी करत नाहीये की DA 50%च्या पुढे वाढत राहील, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे। त्यानंतर बघा, AICPI निर्देशकांच्या ताज्या डेटामध्ये निर्देशांक क्रमांक 138.9 अंकावर पोहोचला आहे। यानुसार महागाई भत्ता 50.84% झाला आहे। हा डेटा जानेवारी 2024साठी जारी करण्यात आला, परंतु लेबर ब्युरो शीटमध्ये फेब्रुवारीचा डेटा अद्याप अपडेट झालेला नाही। मात्र असे असले तरी आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता यावेळी देखील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढू शकतो असा दावा होत आहे। पण महागाई भत्ता 54% होईल की महागाई भत्ता शून्य करून मग तो 4% केला जाईल, या सर्व गोष्टी नजीकच्या भविष्यात स्पष्ट होऊ शकणार आहेत। याबाबत आतापासूनच कयास बांधला जाऊ शकत नाही। मात्र काही तज्ज्ञांनी महागाई भत्ता हा शून्य होणार नसून महागाई भत्ता पुढे वाढतच राहणार आहे असे म्हटले आहे। एकूणच महागाई भत्ता हा वाढणार की कमी होणार, हा अद्यापही ठरलेला नाही। ही झाली आजची EPFOबद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल व तुम्ही जर कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।